विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतल्या घटक पक्षांनी दगा दिला असा गंभीर आरोप शेकापचे नेते जयंत पाटलांनी केलाय। मित्रपक्ष आणि आघाडीच्या लोकांनी दगा दिला नसता तर जिल्ह्यात शेकापचे 4 आमदार असते असं जयंत पाटलांनी म्हटलंय। उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांनी बीडचे जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना मुंबईला बोलावून घेतलंय। 2 वर्षातील निधीच्या वितरणाच्या चौकशीचा आढावा घेण्यासाठी बोलावल्याची माहिती आहे। शिवसेना आमदार अब्दुल सत्तार यांना मोठा धक्का बसलाय। सिल्लोडमध्ये 14 पुतळे उभारण्यास स्थगिती देण्यात आली आहे। मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने ही स्थगिती दिली आहे। रत्नागिरीतील राजापूरचे आमदार किरण सामंतांनी केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरींची भेट घेतली। मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामासंदर्भात सामंतांनी भेट घेतली आहे। महामार्गाच्या फ्लायओव्हरमध्ये अनेक ठिकाणी अंडरपास हवेत ही देखील मागणी केली आहे। राज्यातल्या बांधकाम विभागाकडे कंत्राटदारांचे कोट्यवधी थकीत आहेत। कंत्राटदारांना थकीत निधी न मिळाल्यास शेतकऱ्यांप्रमाणे कंत्राटदार आत्महत्या करतील असं विधान जयंत पाटलांनी केलं। तर आमच्या पक्षाकडे कोणी कंत्राटदार राहिले नाहीत, सगळे कंत्राटदार हे सत्तारूढ पक्षाकडे गेलेत अशी मिश्किल टोलेबाजी देखील त्यांनी केली आहे। एसटीच्या ताफ्यात आता 2,500 नवीन बसेस दाखल होणार आहेत। 10,000 वाहनं भंगारात निघण्याच्या मार्गावर असल्यानं नवीन बसची खरेदी प्रक्रिया सुरू आहे। या खरेदीमध्ये आतापर्यंत 300 बस दाखल झाल्या। मुंबईतल्या मेट्रोनं आतापर्यंत 15,84,00,000 प्रवाशांनी प्रवास केलाय। तर 2,69,000 प्रवाशांनी मेट्रो वन कार्डच्या द्वारे तिकीट खरेदी केल्याची माहिती मुंबई मेट्रोनं दिली आहे। ईव्हीएम मधला डेटा नष्ट करू नका असे आदेश सुप्रीम कोर्टानं निवडणूक आयोगाला दिलेत। पडताळणी याचिकांवरची सुनावणीवेळी कोर्टानं हे महत्त्वपूर्ण निर्देश दिलेत। याबाबत निवडणूक आयोगाला 15 दिवसात उत्तर देण्याचे निर्देशही देण्यात आलेत। पुढील सुनावणी 17 मार्चला होणार आहे। सर्वसामान्य वीज ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे। 1 एप्रिलपासून वीज दर स्वस्त होणार आहे। महावितरण विजेच्या दरात कपात करण्यात येणार आहे। 1 रुपया प्रति युनिट वीज दर कमी होण्याची शक्यता आहे। मुंबईत नवीन जाहिरात धोरण तयार करण्यासाठी महापालिकेकडून भायखळ्यातील जिजामाता उद्यानात सुनावणी घेण्यात आली। यामध्ये बॅनरसाठी 24 वॉर्डात राखीव जागा निश्चित करावी अशी प्रमुख मागणी केली आहे। पालिका उपायुक्त चंदा जाधव यांच्या उपस्थितीमध्ये सुनावणी झाली आहे। नाशिकच्या मालेगावात योजनेतील लाभार्थ्यांच्या आधार अपडेटसाठी रांगा लागल्यात। सरकारनं संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनेसाठी आधार प्रमाणीकरण बंधनकारक केलं। तर आधार प्रमाणीकरण न झाल्यास योजनेतल्या लाभापासून नागरिक वंचित राहतील। किश्तवाडमध्ये 19 वर्षांपासून फरार असणाऱ्या हिजबुल मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्याला पकडण्यात सुरक्षा दलाला यश आलं। गेल्या अनेक वर्षांपासून हा दहशतवादी सुरक्षा दलाच्या रडारवर होता। महाराष्ट्र सुश्रूषा गृह नोंदणी नियमाच्या अंतर्गत अहिलानगरमध्ये नोंदणीकृत खासगी रुग्णालयांची तपासणी करण्यात आली। महापालिकेच्या पथकानं 230 पैकी 215 रुग्णालयांची तपासणी केली। त्यामध्ये त्रुटी आढळल्यानं 32 रुग्णालयांना नोटीस पाठवली आहे। बीडमध्ये संत रविदास महाराजांच्या जयंतीनिमित्त रथयात्रा काढण्यात आली। सर्व जाती धर्मीयांनी एकत्र येऊन सामाजिक एकतेचा संदेश दिला। शहरातील मुख्य मार्गावरून ही रथयात्रा काढण्यात आली आहे। नाशिकच्या कळवणमध्ये कुस्त्यांची दंगल रंगली आहे। विठोबा महाराज यात्रोत्सवानिमित्त कुस्ती स्पर्धेचं आयोजन केलं। या स्पर्धेत राज्यभरातील कुस्तीपटूंनी हजेरी लावली आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून कुदळवाडीमध्ये बुलडोझर अभियान सुरू आहे। बहुतांश गोडाऊन अनधिकृत असल्यानं त्यांच्यावर कारवाई करण्यात येते आहे। तर आतापर्यंत महापालिकेनं 1,500हून अधिक अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली आहे। यवतमाळमध्ये जवळपास 4,000 लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये 4,000 महिलांना अपात्र ठरवलंय। या महिलांना आता पुढील हप्ते मिळण्यावर निर्बंध येणार आहेत। पंढरपुरात राज्यस्तरीय कला शिक्षक अधिवेशन पार पडलं। कला शिक्षकांच्या अडचणी सोडवणं, पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रम तयार करणं तसंच स्वतंत्र कला विद्यापीठ स्थापन करणं यावर चर्चा झाली आहे। तर प्राचार्य भारत माळी यांना कलाप्रेमी पुरस्कारानं गौरवण्यात आलंय।
NTE मार्फत घेण्यात आलेल्या JEE मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झालाय। एकूण 14 मुलांना 100% मिळाले आहेत। या 14 मुलांमध्ये राज्यातील विशाद जैनचा समावेश आहे। संगमनेरमध्ये महसूल पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 वाळू तस्करांना अटक करण्यात आली आहे। वाळू तस्करांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पथकावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला होता। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेनं दोघांना ताब्यात घेतलंय। नाशिकमध्ये MD ड्रग्ज पेडलर पोलिसांनी जेरबंद केलाय। शहरातील हिरावाडी परिसरामध्ये ही कारवाई केली। संशयिताकडनं तब्बल 42,000चे 8.5 ग्रॅम MD ड्रग्ज आणि बाईक असा 72,000चा मुद्देमाल जप्त केलाय। लातूर महापालिकेनं थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी जप्तीची मोहीम हाती घेतली। या मोहिमेत 6 गाड्यांना सील करण्यात आलं। थकीत कर वसूल करण्यासाठी महापालिकेनं कठोर भूमिका घेतली आहे। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँकेतील 3,70,00,000वर सायबर गुन्हेगारांनी डल्ला मारलाय। 7 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारीच्या दरम्यान झालेले अनेक ट्रान्झॅक्शन्स सायबर गुन्हेगारांनी दिल्ली आणि नोएडामधील खात्यांवर वळवली आहेत। या प्रकरणी आरोपींविरोधात गुन्हा दाखल केलाय। नवी मुंबईतल्या उरण परिसरातनं पोलिसांनी 7 बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे। कुठल्याही वैध कागदपत्रांशिवाय ते 7ही जण भारतात घुसखोरी करून बनावट कागदपत्रांच्या आधारे वास्तव्य करत होते। नाशिकच्या हिरावाडी परिसरातनं पोलिसांनी एका ड्रग्ज पेडलरला अटक केली आहे। आरोपीकडनं 40,000चं MD ड्रग्ज हस्तगत करण्यात आलं असून पोलिसांकडनं अधिकचा तपास सुरू आहे। नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा इथल्या मदरशामध्ये 2 यमनचे नागरिक बेकायदेशीरपणे राहत होते। या प्रकरणी पोलिसांनी या दोघांसह मदरशा संस्थाचालकाविरोधात गुन्हा दाखल केलाय। या दोघांनीही बनावट आधार कार्ड, पॅन कार्डची तयारी केली आहे। मुंबईमधील बेस्टचं बोधचिन्ह असलेल्या मिनी बस नाशिक कसारा मार्गावर चालवण्यात येत असल्याचं समोर आलं। त्यानंतर बेस्ट प्रशासनानं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे। त्यानुसार कंत्राट रद्द झालेल्या बसवरील बोधचिन्ह त्वरित हटवण्याची कारवाई प्रशासनाकडून सुरू करण्यात आली आहे। यवतमाळमध्ये पाण्यासाठी सरपंचाला दौडीनं बांधून ग्रामस्थांनी मोर्चा काढला। जलजीवन मिशनद्वारे पिण्यासाठी पाणी मिळावं याची मागणी या मोर्चात केली आहे। तर सरपंचाच्या शर्टावर बेईमान सरपंच असं ग्रामस्थांनी लिहिलंय। भंडाऱ्यातल्या करडी इथल्या विद्युत विभागाच्या कार्यालयासमोर शेतकरी बेमुदत उपोषणाला बसलेत। शेतकऱ्यांना 16 तास वीज द्यावी या मागणीसाठी करडी, पालोरा, किसनपूर, जांभोरा इथल्या शेतकऱ्यांनी या निवेदन दिलं होतं। या निवेदनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकरी आंदोलन करतायत। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील वाकद इथं पाण्यासाठी महिलांनी साखळी उपोषण केलंय। जलजीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण न झाल्यामुळे गावातील महिलांना हंडाभर पाण्यासाठी 2 किलोमीटर पायपीट करावी लागते। त्यामुळे संतप्त महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढलाय। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात गोसेखुर्द धरणाचे पाणी कालव्यात सोडण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कालव्यात उतरून आंदोलन केलंय। उन्हाळी धान आणि इतर पिकांना कालव्याचं पाणी मिळावं यासाठी हे आंदोलन करण्यात आलं। हक्काचं पाणी मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा निर्धार शेतकऱ्यांनी व्यक्त केलाय। सांगलीच्या विटा इथल्या करजगीमध्ये झालेल्या लैंगिक अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ मोर्चा काढण्यात आला। यामध्ये हजारो नागरिकांनी सहभाग घेतला होता। 4 वर्ष चिमुरडीवर अत्याचार करून हत्या करणाऱ्या नराधमाला फाशी देण्याची मागणी केली। लातूर धाराशिव सीमेलगतच्या गुबाळ सास्तूर या मार्गालगतच्या झाडीत बिबट्या आढळला। यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। वन विभागानं बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। पालघरच्या काटाळी इथं बिबट्याच्या हल्ल्यात 13 बकऱ्यांचा मृत्यू झाला। गोठ्यातील बकऱ्यांवर रात्रीच्या वेळी बिबट्यानं हल्ला केला। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। सिंधुदुर्गातील दोडा मार्गात रानटी हत्तींचा नागरिकांना त्रास होतोय। गावात दिवसाही हत्ती फिरू लागल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील एका शेतात मगर आढळली। 10 फूट लांबीची ही मगर आहे। शेतात अचानक मगर आल्यानं परिसरात खळबळ माजली होती। सर्पमित्रांच्या मदतीनं मगरीला पकडण्यात आलंय। चंद्रपूर जिल्ह्यातील वाघ शिकारी टोळी प्रकरणी 11वी अटक करण्यात आली आहे।
वाघांच्या शिकारीसाठी कुख्यात असलेल्या बहेलिया टोळीचा म्होरक्या अजित राजगोंड यांच्या संपर्कात असलेल्या एकाला अटक करण्यात आली। हरियाणामधून त्याला ताब्यात घेण्यात आलंय। नवी मुंबई महापालिकेची जलवाहिनी फुटली आहे। महापालिकेच्या मोरबे धरणाची जलवाहिनी फुटल्यानं शहरातील पाणी पुरवठा बंद राहणार आहे। त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेनं केलं आहे। नाशिक शहरातील पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। मुकणे पंपिंग स्टेशनवर 3 स्टार्टर जळाल्यानं पाणी पुरवठा विस्कळीत झाला। फेब्रुवारी महिन्यामध्ये आतापर्यंत 6 वेळा पाणी पुरवठा बंद झाल्यानं नागरिक संतप्त झालेत। नाशिकमध्ये 2,500 रेशन दुकानं रेंजच्या बाहेर आहेत। दुकानांना खंडित नेटवर्क मिळत असल्यानं ई-केवायसीला मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण होत आहेत। त्यामुळे यावर उपाय म्हणून या ठिकाणी नोडल अधिकारी म्हणून तलाठ्यांना अधिकार दिले। संभाजीनगरमध्ये तहसीलदारांना शिवीगाळ आणि धमकावणाऱ्या 6 जणांना अटक करण्यात आली आहे। यातील निवृत्त पोलीस अधिकारी अद्याप फरार आहे। या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक पासलकर यांचं देखील निलंबन करण्यात आलं आहे। नागपुरातील वानाडोंगरीमध्ये सेंट्रल बँक ऑफ इंडिया समोर कारची काच फोडून 2 लाख रुपये चोरट्यांनी लंपास केलेत। बँकेत पैसे जमा करण्यासाठी गेलेल्या व्यक्तीच्या कारमधील 2 लाखांची रोकड चोरट्यांनी चोरली। या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे। वर्ध्यात घरफोडीसह मोटारसायकल चोरीचे 2 गुन्हे उघडकीस आले। आरोपीकडनं 2 मोटारसायकलीसह इतर मुद्देमाल जप्त केला। पोलिसांनी जप्त केलेला माल हा 67,000चा आहे। नाशिकमध्ये अवैधरित्या कोयता बाळगणाऱ्या इस्माला पोलिसांनी अटक केली आहे। शिवजयंती आणि इतर सण शांततेत पार पडावेत यासाठी पोलिसांनी शांतता भंग करणाऱ्या तसंच अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई सुरू केली। शिर्डीमध्ये दुहेरी हत्याकांडाची घटना ताजी असतानाच आणखी एकावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना घडली आहे। नगरपालिकेचे निवृत्त कर्मचारी शौकत शेख यांच्या मुलावर जीवघेणा हल्ला झालाय। या हल्ल्यात सादिक शेख जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेनंतर शिर्डीकरांनी पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलंय। धाराशिव, लातूर आणि पुणे जिल्ह्यातून दुचाकी पळवणाऱ्या टोळीतील एकाला अटक करण्यात आली आहे। अटक केलेल्या आरोपीकडनं तब्बल 24 दुचाकी जप्त केल्यात। आरोपीच्या चौकशीमध्ये 17 गुन्ह्यांचा उलगडा झाला। जालन्यात 21 वर्षीय तरुणाला जिवंत जाळल्याप्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात आली आहे। बहिणीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातनं आरोपींनी हत्या केल्याची माहिती आहे। या प्रकरणी आरोपींना 14 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। अकोल्यात बनावट सोन्याच्या आधारे कर्ज घेणाऱ्या 3 आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे। बनावट सोनं गहाण ठेवून या आरोपींनी कर्ज घेतलं होतं। या प्रकरणी गुन्हा देखील दाखल केला आहे।